पपई लागवड केलेली आहे आम्ही 20-22 नोव्हेंबर रोजी. तरी त्यांना एक टरबूज सापडलेलं आहे. बऱ्याच दिवसांनी एक टरबूज सापडले. मग तुमच्या हातात दाखवतो. खूप दिवसांनी एक टरबूज सापडलं त्यांच्या हातात. बहुतेक कोणीतरी लपवून ठेवलं होतं त्या गवताच्या ढिगाऱ्याखाली आणि ती तसाच राहिले. त्याला कोणीच काढलं नव्हतं पुन्हा नंतर. आणि लपवून ठेवणाऱ्याला सुद्धा सापडलं नाही. वाव, लपवून ठेवलेलं टरबूज लपवून ठेवणाऱ्याला सुद्धा सापडलं नाही. आणि खूप दिवस झाले होते, त्याच्यामुळं आम्ही पण ह्याला अशा पद्धतीने मातीत मिसळून टाकले. ही आमची पपई आहे. 20-22 नोव्हेंबर रोजी याची लागवड केलेली होती आणि आंतरमशागत चालू आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने. त्याला असे पपईला अशा पद्धतीने फुले सुटलेली आहेत. बघा तुम्ही. किती आहे उंची याची? 4.5 फूट. लागवड कधी केली? नाही, मला माहिती आहे ना. 20-22 नोव्हेंबर रोजी या पपईची लागवड करायला. तुम्ही काय करालात? दोन एकर पपईमध्ये टरबूज होतं. या आता जवळपास ही पपई चांगली दिसत आहे. फुलं लागलीत का? फुलं लागायला सुरुवात झाली. ही सुंदर अशी फुलं दिसायला येतात. हे जवळपास 2 एकरचा प्लॉट आहे. 2 एकरमध्ये पपई आणि टरबूज होतं. ही 20-22 नोव्हेंबर 2025 रोजी याची लागवड केली होती. आणि लागवडीनंतर यांचे काय औषधाचे डोस हे ते बरेच झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या झाडांना, टरबूज व पपई यांना मी जीवामृताचा डोस दिलेला आहे. जीवामृत बरंच सोडलेलं आहे. ओके, धन्यवाद.